फसवणूक करायचा। कस्तुरीसाठी हरणाची हत्या केल्याचाही संशय आहे। साप वाघ यांचा वापर करून तो लोकांमध्ये भीती निर्माण करायचा। खरातकडे काळ्या रंगाचं रिव्हॉल्वर होतं। खरातकडे बंदुकीची 21 जिवंत काडतुसं सापडली। दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातला आज जेव्हा कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी कोर्टाबाहेर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि काही महिला आक्रमक झाल्या। मात्र पोलिसांनी तृप्ती देसाईंना कोर्टाबाहेर अडवल्यानं तिथं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान खरातला मदत करणाऱ्यांना अटक करा आणि 3 महिन्यांच्या आत खरातला फाशी द्या अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली। काय आलं होतं, काय झालं नक्की? हे बघा, कोर्टामध्ये अशोक खरातला आता पोलिसांनी आणलेला आहे आणि आपण बघतोय की त्यानं जे काही घृणास्पद कृत्य केलेलं आहे तर त्यासाठी आता त्याला कोर्टात हजर केलं जाईल। पोलीस कस्टडी वाढवून पण मिळेल। परंतु राज्यातल्या अनेक महिला आम्हाला फोन करतायत, अनेक महिलांची, घरातल्या अनेक वेगवेगळ्या लोकांची इच्छा आहे की त्याला एकतर जनतेच्या ताब्यात द्या, नाहीतर जाऊन 2 कानाखाली तरी दिल्या पाहिजेत। आणि म्हणूनच नाशिक न्यायालयामध्ये पोलिसांनी जर आणलंय तर आम्हाला त्यांच्या हातात एकतर त्याला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्हाला 2 कानाखाली तर देऊ द्या, आमचं समाधान तर होईल। हे आम्हाला पकडतायत। हेच जर मागच्या वर्षी खरातला पकडलं असतं तर अनेक महिला वाचल्या असत्या ना। पोलिसांनी प्रकरण जर दाबलंच नसतं, पेनड्राईव्ह गायब झालेच नसते तर आमच्या ताब्यात मागच्याच वर्षी आले असते। पेनड्राईव्ह मागच्या वर्षी आमच्याकडे येणार होते। मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर-डिसेंबर 2025 ला आमच्याकडे पेनड्राईव्ह येणार होते, पण ते काही लोकांच्या माध्यमातून गायब केले गेले आणि ज्यांच्याकडे पेनड्राईव्ह होते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पोलिसांनी। मग खरातला वाचवायला केले ना। त्याच्यानंतर 4 महिने हे ज्या काही गोष्टी घडल्या, आता मार्च मध्ये गुन्हा दाखल झालाय, मग त्यावेळी पोलिसांनी करायला पाहिजे होतं ना सगळं। अशोक खरात प्रकरणी आजच्या सुनावणीमध्ये सरकारी वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला ते एकदा पाहूया। खरातनं आतापर्यंत 5 नरबळी दिल्याचा संशय आहे। खरात स्वतःला सिद्धपुरुष सांगत लोकांची